जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या संदर्भात आपण इथं जमला, त्याबद्दल तुम्हाला सर्वांना पहिला नमस्कार. आणि अलका आळतेकर आणि शिरीष थोरात या दोन माणसांना आपण आपल्या गावातून जास्तीत जास्त मतं देऊन निवडून आणायचं आहे. कारण आता मगाशी कोणतं म्हटलं काँग्रेसने काय केलंय, काँग्रेसने मी 4वी-5वी होतो तेव्हा या गावातने मी 4वी पर्यंत शिवपुरी शाळा शिकत होतो आणि त्यानंतर 5वीला इथं नेरमध्ये होतो. त्यावेळेला ओढ्याचं पूल नव्हतं, डांबरी रस्ता नव्हता, खडीचा रस्ता होता 12 फुटाचा. एवढे मोठे रस्ते झाले, एवढे पूल झाले, लाईट नव्हतं, लाईट झाला आणि बरेच कामं हे केली ती काँग्रेसने केली. फोन आला काँग्रेसने आणला, कोण म्हणते काँग्रेसने काय केलं नाही. पण आज तुम्ही काय केला नाही तेच तुम्ही म्हणता काँग्रेसने काय केलाय. आज महागाईचा डोंगर पसरलेला आहे. आज तुमच्या मुलीचं लग्न ठरलं, 1 ग्राम सोनं घेऊ शकताय का तुम्ही? आता 1,60,000 रुपये 65,000 रुपये सोनं झालं. 1 ग्राम सोनं घ्यायला निदान मंगळसूत्र करायचं जास्त राहू दे, ते करू शकत नाही. म्हणून जे बिस्किट पुडा जरी तुम्ही घ्यायला गेला तर त्याच्यावर जीएसटी बसलेला जातोय आणि तुम्हाला 1,500 रुपये लाडकी बहिणीला 1,500 रुपये दिले म्हणून सांगतात आणि 3,000 4,000 त्यातनं काढून जीएसटीतनं काढून घेतात. अशी परिस्थिती या भाजपची आहे. म्हणून आपण भाजप छापवायचा आहे आणि त्यासाठी काँग्रेसनं आणि सर्व आम्ही महाविकास आघाडीनं उमेदवार दिले. 2 उमेदवारांना जास्तीत जास्त मतं देऊया आणि तुमच्या वतीनं मी यांना 80% मतदान देतो असं ग्वाही देतो आणि मी 2 शब्द